नमस्कार मित्रांनो, भाग 13वा. मागील घटना. दोष राजनमध्ये असल्यामुळे त्याची पत्नी उर्मिलाला मूल होणार नाही, म्हणून उर्मिलाला मूल होण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून राजनला रोहनची गरज होती आणि राजनच्या इच्छेनुसार त्या पापकर्माला रोहनही तयार झाला होता, पण एका अटीवर. ते म्हणजे त्या पापकर्माला त्याची बायको मनीषाने त्याला संमती दिली तर. या त्याच्या अटीमुळे राजन थोडासा नाराज झाला होता. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा. राजन काही दिवस विचारातच राहिला. रोहनचा कोणताच निर्णय त्याच्या कानावर पडेना. राजन हळूहळू अस्वस्थ होत चालला होता. त्याच्या डोक्यात खूप विचार येत होते. कोणती पत्नी आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवायला संमती देईल? असं होऊच शकत नाही. राजनच्या आशेचा किरण मावळला आणि तो खूपच बेचैन झाला. इकडे रोहनची अवस्था वेगळीच होती. ही असली गोष्ट मनीषाला विचारायची तरी कशी, या विचारातच रोहनचे खूप दिवस निघून गेले होते. त्याच्या नजरेसमोर राजनची होत असलेली अवस्थाही येत होती. त्या अवस्थेचं चित्र मनीषाला विचारायला त्याला धाडस देत होतं, पण मनीषासमोर हा विचार घेऊन जाताच त्याच्या ओठावर आलेले शब्द मागे जात होते. एका रात्री झोपताना न राहून धाडस करून बेडवर ही सगळी हकीकत रोहनने मनीषाला सांगितली आणि तिला म्हणाला, तू हो म्हणालीस तरच मी हे काम करू शकतो, नाहीतर नाही. हे सारं काही ऐकून मनीषा थक्क झाली होती. मनीषाच्या तोंडून त्याला हो किंवा नाही ऐकायचं होतं, पण आता तिच्याकडे बघायचीही धाडस त्याला होत नव्हती. तो कूस बदलून पडून राहिला. आपल्या पतीने दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवण्याची संमती देण्याचा निर्णय देणे म्हणजे हे मनीषासमोर खूप मोठे आव्हानच होते. मनीषाने खूप वेळ विचार केला. रोहनला त्या कामासाठी होकार देण्याचा तिला धाडसच होत नव्हती. पण डोळ्यासमोर राजनभाऊंच्या संसाराचं काय, हाही प्रश्न येत होताच. तिची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच झाली होती. तरीही तिने अशा अवस्थेत एक निर्णय घेतलाच. मनाचा ठाम निश्चय करून तिने रोहनला हाताने आपल्याकडे वळवले. क्षणभर दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. मनीषाचे डोळे पाण्याने भरलेले होते. रोहनने तिच्या उशाखाली हात घातला. तिचं डोकं आपल्या छातीवर घेतलं आणि म्हणाला, मनीषा, माझ्यासारखा मूर्ख माणूस या जगात नसेल. स्वतःच्या पत्नीला काय विचारावं आणि काय नाही याचा मी विचार केलाच नाही. चुकलो मी. सॉरी मनीषा. मी हे असलं काही तुला विचारायला नको हवं होतं. तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आहे मला, पण मी तरी काय करणार. राजनने मला ह्या सगळ्यासाठी मजबूर केलं होतं. ठीक आहे, मी त्याला सरळ नाही म्हणून सांगून टाकतो. तेवढ्यात लगेच मनीषा म्हणाली, मग राजन भाऊंच्या संसाराचं काय? तो ठरवेल त्याचं काही, त्याचं तो बघेल. राजन बोलला. मग मनीषा म्हणाली, असं कसं? राजन भाऊंचा प्रश्न म्हणजे आपलाही प्रश्नच ना. रोहन क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. म्हणाला, मग तुला काय वाटतं, राजनने काय करावं? मनीषा थोडीशी त्याच्यापासून बाजूला सरकली आणि छताकडे वर पाहत त्याला म्हणाली, आता मनीषा उर्मिलाला मूल होण्यासाठी रोहनला काय पर्याय देते बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.